मित्रांनो, टेंट कॅम्पिंग हा सर्वांचाच आवडता विषय आणि हे जर कॅम्पिंग सह्याद्रीच्या डोंगरावरच असेल तर बात काही औरच. धकाधकीच्या जीवनापासून दूर, प्रदूषणमुक्त, फ्रेश निसर्गाच्या सानिध्यात सर्वांनाच राहायला आवडतं. असाच एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलोय जो तुम्हाला नक्कीच फ्रेश करून सोडेल. त्यामुळे बघत राहा. हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश. कशा सगळे? सध्या आपण आहोत साताऱ्यामध्ये. तर आपण आज कॅम्पिंग करणार आहोत. वाईच्या जवळ आसले म्हणून गाव आहे आणि त्याचा जो डोंगर आहे म्हणजे एक उंच टेकडी आहे, त्याच्यावर आपण कॅम्पिंग करणार आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, तिकडे एक आसल्याचं भवानी माता मंदिर आहे तिकडे, आणि इकडे वैराटगड आहे. येस, इकडे या साईडला हा उंच असा. आणि ही बघा एक टेकडी. आम्ही बरीच टेकडी चढून आलो आहे आणि थोडंसं राहिले आता बघा ती टेकडी. तर तिकडे आपण टेंट लावणार आहोत आणि कॅम्पिंग करणार आहोत. भरपूर जमलेलो आहे आपण. बघा इकडून खालून आलो आहे या साईडनं, इकडून खालून चढून आलो आहे. तर बराच दम लागलेला आपल्याला आणि अंधार पडत आलेला आहे. तर लवकर जाऊन आपण टेंटचं सेटिंग करूया. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. फुलं बघा पाठीमागे किती मस्त छान आहेत फुलं. बघा इकडे खालचा परिसर किती छान दिसतोय बघा. मित्रांनो, थोडासा अंधार पडत आलाय बघा. वैराटगड, लास्ट टाइम आपण इकडे गेलो होतो वैराटगडला. भरपूर उंच आहे, खूप खडतर असा प्रवास आहे. आणि इकडे हे बघा आपलं कॅम्पचं टेंटचं सेटअप चाललेलं आहे. अमित, आकाश आणि मोहित आहे. टेंट सेटअप चालू आहे मित्रांनो आपला. आपण सकाळी मस्त ड्रोन शॉट्स घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ असणार आहे आपला. खूप छान दिसतोय बघा टेंट. ते नंतर बांध रे, पहिलं उभं करा त्याला. मग अशी तिकडे मोरांचा आवाज येत होता त्या साईडला झाडीतून, त्या तिकडे. थोडासा अंधार पडायला लागलाय. ओके, आता ड्रोन नाही उडवू शकत रे. खूप छान वाटतंय बघा. सर्व बाजूने दाखवतो तुम्हाला इकडे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप क्लीन अशी जागा आहे. आपण पण इकडे काय घाण करणार नाही. लास्ट टाइम आम्ही या बाजूने आहे ना, ते वैराटगड आहे तिकडे गेलो होतो. तिकडे एक बुवासाहेब मंदिर आहे या वैराटगडच्या बेसला. तर आम्ही त्याच वेळी ही लोकेशन बघून गेलो होतो. लाईटी लागलेत बघा तिकडे. मोहितचं काय फोटोशूट चाललंय काय? बघू कसं काढतोय, दाखव. आलाय, चांगला आलाय.
मोहित दाखव, तोंड तुझं दाखव. मित्रांनो, आम्ही एक थोडी आयडिया करणार आहे. रात्रीचं जर कुठला प्राणी बाहेर आला टेंटच्या, तर आम्ही असं काय करणार, इकडे मोबाईलवर वाघाचा आवाज काढणार. इकडे वायफाय स्पीकर आहे, चालू कर बरं. बस असा प्लॅनिंग आहे आमचा. मित्रांनो, रात्रीचा टेंट किती छान दिसतोय आणि मोहित सध्या आराम करत आहे. मोहित, हाय. अजून आम्हाला जेवायचं आहे. आम्ही घरूनच जेवण बनवून आणलं. इकडे डोंगरावर आग पेटवायची नाही, त्याच्यामुळे आम्ही ती खबरदारी घेतलेली आहे. आणि आम्ही मस्तपैकी चिकन आणि जिरा राईस बनवून आणला आहे. थोड्या वेळात जेवायला घेणार आहे आम्ही. किर्र असा आवाज येतो बघा बाजूने. पूर्ण शांतता पसरलेली आहे. मोहितने स्नॅक्स खायला सुरुवात केली. काय रे ते? वेपर्स, चिप्स. मित्रांनो, आता 8:30 वाजलेत. भरपूर भूक लागलेली आहे. तुम्ही बघू शकता, इकडे आपण घरूनच चिकन बनवून आणलेलं आहे. मस्त तवंग है ना, रस्सा, चिकनचा रस्सा. आणि इकडे जिरा राईस बनवून आणलेला आहे. कारण की इकडे आपल्याला डोंगरावर अजिबात म्हणजे आग पेटवायची नाही आहे, तर त्याची खबरदारी आपण घेतलेली आहे ना. तर आता आपण ताटे वगैरे ठेवलेत, आता वाढून घेणार आहोत. राईस पहिला वाढून घेऊया मित्रांनो. जिरा राईस. रश्श्याचा रंग बघा, लाल लाल दिसतो, जबरदस्तच. वास पण येतो मस्त. ते नंतर पण घेता येईल, असं काही नाही. मित्रांनो, आपण चिकन वाढून घेऊया आता. दोन प्लीज घे. बस रस्सा दे चांगला. दे मिनटं. बस ठेव. घरी इकडे दे. बस. मित्रांनो, आता आपल्याला वाढून घेतलेलं आहे सर्वांनी, हे बघा है ना. आता मोहित चालू केलं का? चिकन रस्सा कसा लागतोय? थंड वातावरण आहे. खाल्लंय का? खाल्लंय मी. एकच खाल्लास ना? ओके, चला चालू करा सगळ्यांनी. मीठ पण घेतले आपल्याला, काय टेन्शन नाही आहे. मित्रांनो, एन्जॉय करा. बघूया आपण कसं झालंय चिकन, है ना. वा, मस्त टेस्ट लागते. आणि थंड वातावरण तर खूप मजा येते चिकन खायला. मित्रांनो, एन्जॉय करा. मित्रांनो, आत्ता नुकतंच आपलं जेवण झालेलं आहे. चिकनचा रस्सा आणि जिरा राईस. खूप मजा आली आणि बाहेर खूप थंडी पण आहे. तर आता आपण थोडं इकडे आराम केला आणि इकडे झोपणार आहे. तर आपण डायरेक्ट आता सकाळी भेटूया आणि सकाळी मस्त आपण ड्रोन शॉट्स घेणार आहोत. आणखीन एक वैराटगडच्या पायथ्याला टेकडी आहे, तिकडे जायचा आपण प्रयत्न करणार आहे. बघू आपल्याला कसं वाटतंय.
मॉर्निंग मित्रांनो. खूप छान सकाळ आहे बघा. रात्री आम्ही 1-1:30 वाजता झोपलो, सकाळी पुन्हा 5 वाजता उठलो. पण 5 वाजता उठलो तर पूर्ण अंधार होता, त्यामुळे पुन्हा झोपलो. आणि आता बघा पूर्ण उजेड झालेला आहे. खूप छान वाटतं इकडे. तुम्ही बघू शकता वैराटगड आहे भरपूर उंच. आणि इकडे आपला टेंट बघा. तर आपण आता थोडे ड्रोन शॉट्स घेणार आहोत. मोहित अजून झोपलेला आहे. ए मोहित, उठ, सकाळ झाली. उठ आता. मित्रांनो पूर्ण धुकं पसरलेलं आहे परिसरात. खूप छान वाटते बघा. इकडे फुले पण भरपूर आहेत. मित्रांनो आपण टेंट आता गुंडाळणार आहोत. आणि वैराटगड आहे तर तिकडे एक टेकडी आहे उंच अशी, तर त्या टेकडीपर्यंत जाऊन आपण रिटर्न येणार आहोत. मित्रांनो पुन्हा एकदा आपण बुवासाहेब मंदिर आहे जे वैराटगडच्या पायथ्याला, तिकडे आलेलो आहोत. आपण दर्शन घेऊया पहिलं. ही बघा टेकडी. ती या टेकडीवर जाऊन आपण रिटर्न माघारी फिरणार आहोत. आणि वरती वैराटगड आहे. मित्रांनो हीच ती टेकडी जिथे आपण येऊन ड्रोन शॉट्स घेणार आहोत. मला लास्ट टाइम पण असं वाटलं होतं की इकडे ड्रोन शॉट घ्यावे, पण काय वेळ नव्हता त्याच्यामुळे घेतलं नाही. तर त्यासाठी आम्ही पुन्हा इकडे आलोय. आणि इकडे बघू शकता आपण बसलोय मस्त. आणि इकडे बघू शकता किती खोल आहे. दरी आहे. इकडे वैराटगड आहे मस्त. तिथून अशा पुन्हा रस्ता गेलाय वैराटगडला, पण आम्ही वैराटगडला जाणार नाही.
मित्रांनो, हे बघा टेकडी उतरून पुन्हा वराडगडला जाण्यासाठी वाट आहे इकडे दिसते बघा. मित्रांनो, आता आपण याच उंच टेकडीवर नाश्ता करणार आहोत आणि मग आपला परतीचा प्रवास चालू करणार आहोत. या लाडू खायला. कसला बुंदीचा लाडू आहे ना? ओके, घ्या. एक एक सर्वांना एक एक आहे. आणि हे फरसाण आहे. आणि हे लाडू फरसाण आपल्याला सासऱ्यांनी दिलंय. इकडून जा, दगड दिसतात का? पकडून जा. इकडे चॉकलेट दे माझ्याकडे, बिस्किट दे माझ्याकडे. मित्रांनो, हे बघा ट्रेकिंग करायला आलेत. कुठून? वाकडवरून आला ना? वाकडवरून. आणि पूर्ण फॅमिली घेऊन आले है ना? तर तुमचं नाव सांगा. संतोष कुलकर्णी. ओके, नेहमी ट्रेकिंग करता काय? हो, नेहमी करतो. ओके, ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आता काय परत तिथं जाणार का? हां हां हां, ठीक आहे. चला, थँक्यू. मित्रांनो, मस्त छोटंसं फुलपाखरू दिसले बघा. हा हा, कलर्स छान आहेत बघा. उडतंय, बसतंय. मित्रांनो, हे झुडूप बघा आणि इकडे फुले पण बघा, मस्त दिसतात. स्काय ब्लू. पण वेगळ्या प्रकारची फुले आहेत. खूप सुंदर कलर आहे यांचा. हे पिल्लू बघा, कालपासून आमची जरा ओळख झाली त्याची, है ना? कसं करताय बघा. ओमकारचं आहे. हे बघ 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 कसं करते. हा, अरे वा. गाडीच्या खाली घुसलंय. काय झालं आजी? नाही, ओमकार कुठे गेलाय? कुठे बकरी आहेत? बकरी बसाय गेले. कुठे पण गेलेत? तिकडे खाली. आम्ही बी जाणार आहे, पण आता ही गबाळ ही निहायचं. होय, दुसरं वावर. ठीक आहे. तुम्हाला चांगली झाली काठी. वावर टेकायच नाही, कंबारट दम काढत नाही. डोबराक जायला लागतं, बकऱ्याक जायला लागतं. होय होय होय. काठीच नाही. तर काल एक ना डोंगूर काढलं होतं. हा, कुठं गेल्याची पत्तेच नाही. होय. आणि गहवा मांजर डाळले तिथं. हो, ते पिलं. मांजळा उंदीर झाल्यात. हा, त्याला दूध घालायचं, आता सोडायचं मोकळं. ओके. तिकडून असं त्या वैरणीत येतात उंदीर. होय, हो ठीक आहे ठीक आहे. चांगलं मांजर असले चांगलं, काय येत नाही इथू काटा. हो. मी म्हणले आपलं काकाचं असलं तर आणलं असलं. खडकाचं नाही. नाही का? चला मग मावशी, आम्ही निघतो आता. जा बाबा, कुठला आहे तुम्ही? खडकी. आम्ही हो, दुसऱ्याची बाळाची कशी काय ओळख? ते आम्ही गेल्या वेळी आलो होतो ना 5-6 दिवसापूर्वी. त्यावेळी आम्हाला भेटला होता ओमकार. आमच्या गावातला आहे ना त्याचा मित्र. शाळेत. हो. हो, आता भरल त्याची शाळा. हम्म. जाणार आता आम्ही खाली सगळीच. हा. पण हे वाच गबाळाचं आता जवळजवळ 2-3 टमटम भरते. होय, ठीक आहे ठीक आहे. न्यायचं एवढं वैरण हीच ठेवायची, मग ती ओली ओली खाली बकऱ्याला न्यायचं. आता इथं काय चरायला नाही ना, हा हा. सगळी कुसळत झाले. खाली तरी काय अडवाय जागा आहे आता. होय, सगळ्या पेरण्या झाल्या. ठीक आहे. येऊ का मग? ऊन व्हायला लागले. हा, चला. जा बाबा जा. मित्रांनो, भवानी माता मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो इकडे. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या भवानी मातेची
3 प्रमुख मंदिरे आहेत. पहिलं तुळजापूरची भवानी माता, दुसरं आसल्याची भवानी माता आणि तिसरं प्रतापगडची भवानी माता. अफजल खान ज्यावेळी महाराष्ट्रात आला त्यावेळी त्याने मोठ्या प्रमाणात मंदिरांची नासधूस केली. तुळजापूरच्या भवानी मातेच्या मूर्तीची तोडफोड केली. छत्रपती शिवरायांना भेटीत ठार मारण्याच्या इराद्याने वाईला याच मार्गे तो गेला, पण त्याला हे भवानी मातेचे मंदिर एक मशीद असल्याचा भास झाला, म्हणूनच त्याने या मंदिराची नासधूस केली नाही. या मंदिरात भवानी मातेची महिषासुरमर्दिनी अवतारातली 3 फुटांची काळ्या पाषाणात कोरलेली अत्यंत सुंदर व आकर्षक मूर्ती आहे. मित्रांनो, आपली कॅम्पिंग खूप छान झालेली आहे. नुकतंच आपण भवानी मातेचं दर्शन घेतलं. आसले या गावचं ग्रामदैवत आहे आणि खूप छान अनुभव आला. तुम्हाला पण आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्स, बाय करा. बाय.